5 वाजल्या. ह्या शुभांगीचा क्लास 4 वाजता सुटतो. 5 वाजून गेल्या तरी ह्या पोरीचा काय पत्ता नाही. हिची ना लक्षणं काय चांगली दिसत नाहीत. आलात मॅडम? या शुभांगी मॅडम या, बसा. काय ग शुभांगी, तुझा क्लास किती वाजता सुटतो ग? 4 वाजता ना? घड्याळात बघ किती वाजून गेल्यात. अगं 5 वाजून गेल्यात. हा, एवढा वेळ कुठे होतीस ग? शुभांगी, तुला काही चहा वगैरे बनवू नको काय? तुला एक गोष्ट सांगू का ग? हा, सांगू ना. हे बघ, मांजर असतं ना, मांजर, ते डोळे झाकून दूध पितं. तेव्हा मांजराला काय वाटतं, माझे जसे डोळे झाकलेत ना, तशा सगळे आजूबाजूच्या लोकांचे डोळे झाकलेले आहेत आणि आपण दूध पिऊन घेऊया. पण तसं नसतं बरं का शुभांगी. त्या मांजराचे जरी डोळे झाकलेले असतील तरी आजूबाजूच्या लोकांचे डोळे उघडे असतात आणि ते त्या मांजराला बघत असतं कसं दूध पितंय ते. समजलीस ना? अगं आई, झाला एखाद दिवस मला उशीर, होतं माझं थोडंसं काम बाहेर, म्हणून एवढी बडबड करायची का ग? जसं काही तोफखान्यात कसा त्या तोफेच्या तोंडात देतात शत्रूला, तशी माझ्यावर फायर करते. हा, आणि काय ग मांजर मांजर, हा, मांजर डोळे झाकून दूध पितं. मी काय मांजर बिंजर नाही बर का, म्याव म्याव करायला. हा, होतं माझं थोडंसं काम म्हणून उशीर झाला. हा, तू लगेच लागली बडबड करायला. मांजर बिंजर नाही. अगं शुभांगी, मी तुला प्रेमाने सांगते बघ बाळा, मी तुझी आई आहे. जरी आपण 2025 मध्ये राहत असलो ना, तरी तुझा तो भाऊ आणि तुझे ते पप्पा हे जगाच्या खूप पाठीमागे आहेत आणि माझी त्यांना साथ असणारे. त्यांच्या निर्णयात मी त्यांच्या बरोबर असणारे. अगं शुभांगी, मी तुला शांतपणे सांगते बाळा, हे प्रेम बिम झूट असतं ग. हा, अगं लग्न झालं, माणसाला लग्न झालं तर आपण नवऱ्यात मुलाबाळात रमतो ग. बाईच्या जीवाला अजून काय हवं असतं? आणि हे बघ बाळा, मी तुला शांतपणे सांगते, तुझे पप्पा आणि तुझा तो भाऊ मंग्या, अगं माणसं नाहीये ती, हैवान आहेत, हैवान. अगं त्या मिलींचा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही. अगं जीव घेतील ग, त्या पोराचा जीव घेतील. काय म्हणालीस? जीव घेतील? जीव अगं खाऊ आहे की काय जीव घ्यायला? आणि तू मला सांगते की लग्न झाल्यावर पोराबाळात जीव रमतो का गाई? आपण माणूस नाहीये? आपल्याला काही इच्छा, काय स्वप्न नाहीयेत? हा, ह्या नाही तर त्या नराजवळ आपल्याला बांधून ठेवायला? आपण काही जनावर आहे काय ग? हा, आणि तू मला सांगते आई, तू मला सांगते मुलं बाळ झाल्यावरती आपला जीव मुलांमध्ये रमतो. अगं आई, तुझ्या लग्नाला तुझ्या वयाची 50 वर्ष झालीत, लग्नाला तुझ्या 25 वर्ष होऊन गेलेत, तरी पप्पा तुझ्यावरती शक घेतात. तुला एकटीला बाहेर सोडत नाहीत, एकटीला बाहेर जाऊन देत नाहीत. बरोबर ना? बरोबरच बोलते ना मी? अगं शुभांगी नालायक कार्टे, तुझं तोंड बंद कर, तोंड. काय पप्पा, किती डाय मारचाला, किती डाय मारचाला. अहो ती डोक्यावरची केसच नाही, तुमच्या अंगावरची केस पण पांढरी झालेत पप्पा. पप्पा, अहो तरण्यांचं झालं कोळस आणि म्हाताऱ्यांना सुटलंय बाळस. असं झालंय पप्पा तुमचं. पप्पा, एक गोष्ट माझ्या लय ध्यानात आलीये. आपली तायडी त्या आनंद नगर मधल्या मिलींबरोबर लय फिरताना बघतोय मी. पप्पा, काय जावई करून घेणार की काय तुम्ही त्या चिप्पाडाला? अरे मंग्या, उकिरड्यावरची घाण उकिरड्यावरच सोडायची असते. जावाई करून घ्यायला अरे भाऊकी आणि गावकी शेण भरेल आपल्या तोंडात, शेण.
पुढच्या 7 पिढ्या नरकात जातील, नरकात. तुझ्या मम्मीला सांगितलंय त्या पोरीला समजावून सांग म्हणून. अरे त्याचाच विचार करतोय. ऐकलं तर बरं, नाहीतर आपण त्याचा काटा करेक्ट कार्यक्रम करायचा. दे टाळी. अहो मी काय म्हणते, पोरीला मी लय समजावून सांगितलं शुभांगीला, पण पोरं ऐकायलाच तयार नाही. अहो म्हणते तो मिलिंद खूप चांगला आहे, हुशार आहे, निर्व्यसनी आहे. मी काय म्हणते, ऐकता का हो? अहो जग लय बदलायला लागलंय आणि पोरगी एवढं म्हणतेच, तो पोरग लय चांगलं आहे. आपण ऐकूया का हो तिचं? हां, काय आहे तुमचं मत? काय म्हणालीस? काय म्हणालीस? जग बदललंय. मला शिकवतेस काय? मला शिकवतेस तू? अगं मला तर वाटतं ती पोरीची शुभांगीची औलाद माझी नाहीच आहे. थोबड पण कर तुझं, रडू नकोस. मला सांगते, जग बदललंय, जग सुधारलंय. मला सांगते, मंग्याने आणि मी पूर्ण विचार केलाय. नाही त्या मिलिंदचा काटा काढला आणि करेक्ट कार्यक्रम केला तर बघच तू आता. नका नका असं बोलू हो. नका नका त्या मिलिंदला मारू. अहो लोकांच्या लेकराचा जीव घेऊ नका हो. लोकांच्या लेकराचा जीव घेऊ नका. माझा ऐका. नाही मिलिंद, मिलिंद उठ ना रे, उठ. अरे मिलिंद उठ ना रे, उठ. अरे आपण किती स्वप्न बघितली होती रे. अरे तुला मोठं साहेब व्हायचंय. उठ मिलिंद, उठ ना रे. अरे उठ ना, तू मला सोडून जाऊ शकत ना. मिलिंद उठ, उठ ना रे. माझ्या मिलिंदला मारणार आहे ना, माझ्या मिलिंदचा जीव घेणार आहे, माझ्या त्या भावाला आणि माझ्या बाबाला सोडू नका. अरे फासावर लटकवा त्यांना, फासावर लटकवा. मिलिंद, अरे ते जिंकून सुद्धा हारलेत आणि तू हारून सुद्धा जिंकलाय. मिलिंद तू जिंकलायस. उठ ना रे, उठ ना. दोष कोणाचा? अहोस दोष कोणाचा? त्या मुलीचा, आईचा, की त्या भावाचा, की त्या बापाचा, की आपल्या या समाज व्यवस्थेचा? दोष कोणाचा? अहो महाराष्ट्र जो फुल्यांचा आहे, आंबेडकरांचा आहे, अशा पुरोगामी महाराष्ट्रात ह्या घटना ज्या 2025 मध्ये घडतायत, तर बाकीच्या भारताचा विचार न केलेलाच बरा, की दोष कोणाचा आहे.